मराठी तरुणांसंदर्भात गुलाबराव पाटील यांनी काही वक्तव्य केलेलं आहे। तरुणांना राग आला तर आला, निवडणुका 4 वर्षांनी आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणांना खडे बोल सुनावलेत। 3000 लोक कामाला लागणार आहे, 1000 पोरं लावले, 800 पळून गेले। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना, शेतीचा ना, वावराचा ना, घरचा ना, शेती नोकरीचा, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। माझं सन्मान्य गुलाबरावांना एवढंच म्हणणं आहे की आपण त्याच मराठी माणसाच्या जीवावर गेली अनेक वर्ष जिंकत आहात। इतकं मराठी माणसाला दुय्यम समजू नका, सत्तेच्या लाचारी करता। आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात ते तुमचं कर्तृत्व महाराष्ट्राने 40 लोकांचं पाहिलेलं आहे। माझी सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी योग्य वेळी यामध्ये लक्ष घालावं। कारण ठीक आहे, तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही। तुम्ही जर मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात किंवा मराठी मुलं काम करत नाही असं जर म्हणालात तर याचे परिणाम हे तुम्हाला नक्की महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही।